एक महत्त्वाची बातमी। अंजली भारती काल दुपारपासून नॉट रिचेबल। काल दुपारपासून अंजली भारती यांचा फोन बंद आहे। अंजली भारतीवर भंडारा आणि मुंबईतही गुन्हा दाखल झालाय। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचं हे प्रकरण आहे। अंजली भारती सध्या नागपुरातील घरीही नसल्याची माहिती। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जुळलेत। गजानन, आपण पाहतोय काल दुपारपासून अंजली भारती नॉट रिचेबल, काय सांगाल? नक्कीच काल दुपारपासून अंजली भारती नॉट रिचेबल आहे। दुपारी माझं त्यांच्याशी अंजली भारतीशी बोलणं झालं होतं आणि त्या आज मीडियाशी बोलणार होत्या, परंतु आता मी त्यांच्या घराच्या परिसरामध्ये आहे आणि त्या घरी सुद्धा पोहोचलेल्या नाही आणि त्यांचा फोन बंद आहे। आपण बघू शकतो भीमाची वाघीण अशी त्यांची गाडी जी आहे ती या ठिकाणी पार्क केलेली आहे। नागपुरातील उदयनगर परिसरामध्ये त्यांचं अंजली भारतीचं निवासस्थान आहे आणि या परिसरामध्ये अंजली भारती जे आहे त्या राहतात, परंतु त्या रात्री पोहोचणार त्या नागपुरात अंजली भारती रात्री पोहोचणार होती, परंतु ती पोहोचलेली नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंजली भारतीचा फोन सुद्धा काल दुपारपासून नॉट रिचेबल आहे, स्विच ऑफ करून ठेवलेला आहे। भंडारामध्ये आणि मुंबईमध्ये अंजली भारतीवर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर अटकेच्या भीतीनं, पोलीस कारवाईच्या भीतीनं फोन बंद केल्याची माहिती जी आहे ती आहे, नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे। अंजली भारती 13 तारखेच्या भंडारा येथील कार्यक्रम